नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय सचिन बेंडभर यांची रान पाखरांची शाळा ही कादंबरी आणि आज भाग 9. आज 1 जानेवारी 2007. नवीन वर्ष सुरू झालं. आम्ही आता नवीन शाळेत आलो. गावच्या निवडणुकीचा निकाल लागला. सरपंच भाऊसाहेब थोरवे पडले होते. शिवा निवडणुकीत निवडून आला होता. गावचे सरपंच आता शिवाजी थोरवे होते. 2 महिने सरले. काळ आपल्या गतीनं धावत होता. दरम्यानच्या काळात मुलांची स्कॉलरशिपची परीक्षा आणि 3री घटक चाचणी झाली. एक दिवस बाबांचं पत्र आलं. आजी आजारी असल्याचं समजलं. एक शिक्षकी शाळा असल्यामुळे मला रजाई घेता येत नव्हती. मी रजा घेतली तर शाळा बंदच राहणार होती. मुख्याध्यापक मीटिंगला मी माझी समस्या फणसवाडीचे मुख्याध्यापक दळवी सरांना सांगितली. तेव्हा त्यांनी या समस्येवर एक उपाय सुचवला. त्याप्रमाणे मी शाळा व्यवस्थापन अर्ज फणसवाडी शाळेला दिला. दळवी सरांनी त्यांचा असिस्टंट धावडे सरांना माझी शाळा चालवण्यासाठी पाठवलं. शनिवारी सकाळची शाळा करून मी घरी गेलो. सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसांचं शाळा व्यवस्थापन फणसवाडी शाळेला दिलं. संध्याकाळी 5च्या दरम्यान मी घरी पोहोचलो. घरापुढे बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. मी घरात आलो तेव्हा बबलू मला बिलगून रडायला लागला. अरे बबलू, काय झालं आहे? मी बबलूचे डोळे पुसत विचारलं. दादा, आजी गेली. काय? मला तर धक्काच बसला. तेवढ्यात बायजा काकू आली आणि मला म्हणाली, अरे बाबा, बरं झालं तू आला, लवकर जा, सगळे गेल्यात मैतीला घरामागं. मी धावत गेलो. सगळी माणसं जागा धरून गटागटानं बसली होती. बाबा मडकं खांद्यावर धरून उभे होते. एकानं मागून त्या मडक्याला छिद्र पाडलं. मग बाबांनी चितेभोवती प्रदक्षिणा केल्या. नंतर मडकं सोडून दिलं. मडकं मागे पडताच फाटकन फुटलं. आजीच्या चितेला अग्नी दिला आणि आजीचं अस्तित्व संपलं. आता मागे राहिल्या त्या फक्त आठवणी. आजीच्या आठवणीत 2 दिवस गेले. मी भोपळेवाडीला निघालो. आज नेहमीसारखी आजी सोडवायला उभी नव्हती, पण ती मला निरोप द्यायला डोळ्यांपुढे उभी होती. डोळ्यातून अश्रू आले. आजी अचानक नाहीशी झाली. आजी गेल्याचं दुःख नाही. जन्म जसं एक प्रकारचं सत्य आहे, तसंच मृत्यूही एक प्रकारचं न टाळता येणारं सत्य आहे. वाईट याचं वाटतं की आजी मला सोडून न सांगता गेली. शेवटचं दर्शनही दिलं नाही. मी शाळेवर हजर झालो. 2 दिवसांनंतर पुन्हा दळवी सरांची भेट घेतली. सोमवारी शाळा चालवण्यासाठी त्यांना विनंती केली, कारण आजीच्या दशक्रिया विधीसाठी मला सुट्टी हवी होती. दळवी सर शाळा चालवण्यासाठी तयार झाले. मी शनिवारी घरी गेलो. घरी दशक्रियेच्या कार्यक्रमाचीच गडबड चालू होती. बबलूची परीक्षा चालू झाली होती. त्याचे 3 पेपर झाले होते. ऐन परीक्षेच्या वेळी हे दुःख ओढवल्यानं त्याच्या अभ्यासावर थोडा परिणाम झाला होता. मला त्याची खूप काळजी वाटत होती. सोमवारी दशक्रियेचा कार्यक्रम पार पडला. भोपळेवाडीचे माजी सरपंच भाऊसाहेब थोरवे आणि काही ग्रामस्थ आले होते. त्यात अण्णा आणि आप्पाही होते. भोपळेवाडीवरून ग्रामस्थ आल्यानं मला समाधान वाटलं. त्या सर्वांची बाबांबरोबर ओळख करून दिली. सर्वांची जेवणं झाल्यावर मी सरपंचाच्या गाडीतच भोपळेवाडीला आलो. आजपासून सकाळच्या शाळा सुरू झाल्या. माझ्या शाळेवर सोमवारी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी व्हिजिट केली होती. विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती. आचारसंहितेच्या काळात रजा कशी मंजूर झाली असं म्हणत ते माझा अर्ज घेऊन गेले होते. तसंच त्यांनी मला भेटायला सांगितलं होतं आणि हे सगळं मला धावडे सरांकडनं समजलं होतं. मागच्या आठवड्यात आमचे गटशिक्षण अधिकारी सावरकर साहेब यांची बदली झाली होती. नवीन गटशिक्षण अधिकारी येईपर्यंत प्रभारी गटशिक्षण अधिकारी म्हणून बोरनारे साहेबांच्याकडे चार्ज आलेला होता. बोरनारे साहेब हे आमचे पोषण आहार अधीक्षक होते. त्यामुळे त्यांच्या कामाविषयी मला चांगलंच माहिती होतं. ऐनवेळी खिशाला कात्री नको म्हणून मी त्यांची भेट टाळली. पण जेव्हा मी कर्जतला पगार काढायला गेलो त्यावेळी मला 1-2घांनी रजेबद्दल विचारलं. मग मला कळलं की हे प्रकरण म्हणावं तेवढं सोपं नाही आहे. पण मी त्यांना न भेटण्याचा निर्णय ठाम घेतलेला होता. अशातच 1 आठवडा गेला. काय करावं सुचेना. बोरनारे साहेब कदाचित विसरले असतील. त्यांना काय एक काम असतं असा मी विचार केला होता. पण बँकेत 1-2घांनी मला त्याबद्दल सांगितल्यानं माझं डोकं काम करेना.
शेवटी मी त्यांना भेटायचा निर्णय घेतला, पण ह्या कारणानं नाही तर दुसऱ्याच कारणानं, म्हणजे आय कार्डवर सही घेण्यासाठी मी त्यांच्याकडे जायचं ठरवलं. मग त्याप्रमाणे सकाळची शाळा करून मी कर्जतला पंचायत समितीत गेलो. बोरनारे साहेब त्यांच्या केबिनमध्ये होते. मी तडक आत गेलो. बाहेरनं विचारलं, साहेब आत येऊ का? या. सर, याच्यावर सही हवी होती. मी आय कार्ड पुढे करत म्हणालो. साहेबांनी आय कार्ड बघितलं आणि मला म्हणाले, सर, मी तुमच्या शाळेवर आलो होतो, तुम्ही शाळेवर नव्हता, कुठं गेला होता? सर, माझी आजी वारली, तिच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता. पण आचारसंहितेच्या काळात रजा मंजूर होते का? मला यापुढे रजा घेणार नाही असं लिहून द्या. सर, आचारसंहितेच्या काळात रजा मंजूर होत नाही असं कोण म्हणतं? असा कुठलाही नियम नाही आहे सर. शिक्षण क्षेत्रात 25 वर्ष घालवली तुम्ही मला शिकवताय का? खरं आहे, कोणीतरी म्हटलं आहे की साहेबांच्या पुढे आणि गाढवाच्या मागे उभं राहू नये, हेच खरं आहे. मी गप्प बसलो. मग म्हटलं, सर, देतो मी लिहून. मग खिशातनंच कोरा कागद काढला, लिहायला लागलो. तेव्हा साहेब पुन्हा गरजले. लिहायला तुम्हाला साहेबांचा टेबल मिळाला का? जा तिकडं बाहेर जा आणि तिकडं जाऊन लिहा. बाहेर आलो. बाकीच्या कर्मचाऱ्यांचे 2-1 टेबल रिकामे होते. त्यातल्या एका टेबलवर अर्ज लिहिला. अर्ज पूर्ण केला. साहेबांकडे आलो. त्यांना अर्ज दिला. साहेबांनी अर्ज घेतला, त्यावर एक नजर टाकली आणि म्हणाले, याच्यावर केंद्रप्रमुखाची सही आणा. मी अर्ज घेतला. केबिनच्या बाहेर आलो. आता खडे सरांना शोधायला लागणार. कुठे सापडतील खडे सर? मी विचार करायला लागलो. काय करावं ह्या विचारात होतो. सरांची सही घेऊन परत अर्ज आणून देऊ असा विचार करून मी भोपळेवाडीला निघालो. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यानंतर मी केंद्र शाळेत गेलो. माझ्या अगोदर 5 मिनिटांपूर्वी खडे सर निघून गेल्याचं देशमुख सरांनी सांगितलं. देशमुख सर कर्जतला निघाले होते. त्यांच्याच गाडीवर बसून मी कर्जतला आलो. त्यांच्याकडून खडे सरांचा पत्ता घेतला. मग तिथून डायरेक्ट खडे सरांच्या घरी गेलो. मला अचानक आलेलं बघून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी हसून माझं स्वागत केलं. काय काम काढलं शिंदे सर? सर, याच्यावर सही पाहिजे तुमची. मी कागद पुढे करत म्हणालो. कसला कागद आहे? खडे सर कागदावर नजर टाकत म्हणाले आणि कागद वाचून झाल्यावर मला म्हणाले, काय झालंय काय शिंदे सर? मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ते मला म्हणाले, बरं मी सांगू का? बघतो मी बोलून त्यांच्याशी. मी म्हणालो, नको सर, मी बघतो काय करायचं ते. आता ही शेवटची फेरी, यानंतर परत त्यांचं तोंडही बघणार नाही मी. सर, येऊ का मी? मी उभं राहून त्यांना विचारलं. ते म्हणाले, थांबा, चहा ठेवलाय, चहा घेऊन जा. पुन्हा खुर्चीत बसलो. चहा घेऊन मी पंचायत समितीत गेलो. संध्याकाळचे 5:15 वाजले होते. साहेब केबिनमध्ये बसले होते. मी बाहेरून आत येऊ का असं विचारलं. आत गेल्यावर साहेबांना अर्ज दिला. साहेबांनी अर्ज हातात घेतला, त्याच्यावर नजर फिरवली आणि म्हणाले, शिंदे सर, 5:15 वाजले, ऑफिस बंद झालं. तुम्ही आता असं करा, तुम्ही उद्या या. माझं तर डोकंच गरम झालं. मी तडक केबिनच्या बाहेर आलो. टपाल पेटीत अर्ज टाकला. रागारागात बाहेर गेलो. तेव्हा बोरनारे साहेबांचा निरोप सांगणारे तेच शिक्षक पुढे होते. काय सर, झालं का काम? मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा एक जण मला म्हणाला, मग काय सर, उद्या परत येणार का? मी म्हटलो, नाही. अहो, बोरनारे साहेब तुम्हाला त्रास देतील उगाचच. तिथंच काहीतरी चिरीमिरी द्यायची, मिटून टाकायचं. नाही, त्याची काही गरज नाही. मी नाही चिरीमिरी देणार. आणि साहेबांनी तुम्हाला आणखी त्रास दिला तर? मग मी पंचायत समितीपुढे रॉकेल ओतून घेईन, पेटवून घेईन स्वतःला आणि सांगेन यांनी माझा मानसिक छळ केला. माझा तो रुद्रावतार बघून ते दोघं दचकले. त्यावेळी माझी शेवटची खेळी यशस्वी झालेली होती. ती बातमी शेवटी साहेबांपर्यंत पोचली आणि या प्रकरणाचा अंत झाला. मी अगदी पूर्णपणे विचार केला. ज्या अर्थी त्यांचा मेसेज माझ्यापर्यंत येतो, या अर्थी माझाही मेसेज त्यांच्यापर्यंत जाणारच. त्याप्रमाणे मी डाव टाकला. तो खराही झाला. ते 2 शिक्षक बोरनारे साहेबांचे 1 नंबरचे खबरी होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागल्या. 27 मार्चला निवडणूक जाहीर झाली. मला निवडणुकीत ड्युटी होती. 24 मार्चला आम्हाला 10 वाजता कर्जतच्या आझाद मैदानात बोलवलं होतं. मी बरोबर 10 वाजता आझाद मैदानात पोहोचलो. संपूर्ण तालुक्यातले शिक्षक आल्यामुळे आझाद मैदानात गर्दी भरपूर होती. आझाद मैदानातून आमच्या गाड्यांची व्यवस्था केली होती. कर्जत तालुक्यातले सगळे शिक्षक इलेक्शन ड्युटीसाठी उरण तालुक्यात होते. प्रत्येक खांबावर लिस्ट अडकवली होती. त्यातल्या एका लिस्टमध्ये माझं नाव सापडलं. त्या लिस्टचा 6 क्रमांक होता. म्हणजे मी 6 क्रमांकाच्या गाडीत होतो. गाड्या सर्व क्रमवार लावल्या होत्या. मी 6 क्रमांकाची बस कुठे आहे ते बघून ठेवली आणि निवांत झालो.
इलेक्शन ड्युटीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना चहा आणि नाश्त्याची सोय केली होती. त्या ठिकाणी केंद्रातले बरेचसे शिक्षक दिसले. मग मी तिथे गेलो, त्यांच्याबरोबर नाश्ता केला. त्यावेळी इलेक्शन ड्युटी लागली म्हणून बरेच शिक्षक नाराज दिसत होते. कोणतंही काम परवडलं, पण जनगणना आणि इलेक्शन ड्युटी नको असं ते सगळे म्हणायचे. सुरुवातीला मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ नाही समजला, पण ज्या दिवशी इलेक्शन ड्युटी पूर्ण करून मी घरी आलो त्यावेळी नकळत माझ्याही तोंडून तेच वाक्य बाहेर पडलं. चहा आणि नाश्ता उरकल्यावर आम्ही थोड्याफार गप्पा मारल्या. मग एक एक गाडी निघायला लागली. जो तो आपापल्या गाडीत बसला. तसं मी पण 6 नंबरच्या एसटीत माझी जागा पकडली. प्रत्येकाला बसण्यासाठी ऐस पैस जागा होती, पण मला नेहमी खिडकीजवळ बसायची आवड होती, त्यामुळे मी खिडकीजवळ जागा पकडून ठेवली. गाडी सुरू झाली आणि आम्ही एका नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी जात होतो. माझ्यासाठी हा एक अनोखा अनुभव होता. या नवीन अनुभवाचे प्रत्येक क्षण मी जपत चाललो होतो. तसे इलेक्शन ड्युटी मला आता नवीन नव्हती, पण आता पहिल्यांदा बाहेर राहून ड्युटी करायची असल्यामुळे मला त्यात नाविन्य वाटत होतं. कारण ग्रामपंचायत इलेक्शनच्या वेळी मी आणि दळवी सर तिथे मुक्कामी राहिलो नव्हतो. इथे आता 3 दिवस मुक्काम करावा लागणार होता. दुपारी 2 वाजता आम्ही उरणमध्ये पोहोचलो. त्या ठिकाणी शिक्षकांच्या जेवणाची सोय आधीच करून ठेवली होती. दुपार झाल्यामुळे पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्या जेवणासाठी मोठी रांग उभी राहिली होती. माझ्याबरोबर केंद्रातले देसले सर होते. त्यांची जांभूळवाडीची शाळा. आम्ही दोघेही रांगेत उभे राहिलो. रांगेतही थोडी धक्काबुक्की चालूच. जेवणाचं ताट घेऊन आम्ही एका कोपऱ्यात खुर्चीत बसलो. भुकेच्या तडाख्यात बकासुरासारखं खात होतो. जसे जसे ताटातले पदार्थ संपायला लागले तशी ती आग शांत होत गेली आणि जेवण झाल्यावर थोडं बरं वाटलं. आता कामाकडे चांगलं लक्ष लागेल. पोटात अन्नाचा कण नसेल तर माणूस काम करू शकतच नाही. उपाशी पोटी कामात कसं लक्ष लागेल. आता पोटात बऱ्यापैकी साठा झाल्यामुळे त्या ऊर्जेचा कामात उपयोग होईल. दुपारनंतर आम्हाला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये बसवलं. मी सेक्टर 4मध्ये होतो. आमचा 5 जणांचा ग्रुप. प्रत्येकाचे 5-5 जणांचे ग्रुप केलेले होते. संध्याकाळी 4 वाजता चहा वाटप झालं. चहा घेतल्यामुळे फ्रेश वाटलं. मग मी तिथेच देसले सरांच्या बरोबर समुद्रावर गेलो. तिथून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर समुद्रकिनारा होता. निसर्ग सौंदर्य पाहायला मिळायचं, समाधान मिळालं. संध्याकाळी मावळत्या सूर्याचं सुंदर दृश्य बघायला मिळालं. माघारी परतलो तेव्हा चांगला अंधार पडला होता. सगळीकडे लाईटचा झगमगाट पसरला होता. लोकांनी बॅगा समोरच्या हायस्कूलमध्ये ठेवल्या होत्या. आम्हाला कदाचित थोडा उशीर झाला होता, कारण आम्ही बॅग घेऊन गेलो तेव्हा एकही वर्ग खाली नव्हता. सगळे वर्ग अगदी खचाखच भरले होते. आम्ही पहिल्या मजल्यावरनं दुसऱ्यावर गेलो, दुसऱ्यावरनं तिसऱ्यावर गेलो. सगळीकडे तीच परिस्थिती. मग डायरेक्ट टेरेसवर गेलो. अगदी तिथेसुद्धा आम्ही जागा शोधत होतो. शेवटी एके ठिकाणी मोकळी जागा सापडली. तिथे आम्ही बॅगा ठेवल्या. कुठेतरी पडायला 6 फूट जागा पाहिजे होती. अखेर एवढ्या प्रयत्नांनी मला जागा मिळाली. मी आणि देसले सर आकाशाच्या छत्राखाली पडलो. वरून काळ्याभोर आकाश, त्या ठिपक्यासारख्या चांदण्या आणि मधोमध चंद्राची कोर. फार सुंदर दृश्य होतं ते. निसर्गाच्या कुशीत असल्यासारखं वाटत होतं. आजूबाजूला लोकांची बडबड चालू होती. कितीतरी वेळ त्या बडबडीनं झोप आलीही नाही. त्यात मच्छरांनी वैताग आणला. आता मला शिक्षकाचं ते वाक्य आठवलं की कुठलंही काम परवडलं पण हे नको. त्यावेळी मला काय माहिती, आत्ता तर सुखात होतो. पिक्चर अभी बाकी आहे यार. पहाटे 3ला जाग आली. निम्म्याच्यावर लोकांच्या आंघोळ्या झाल्या होत्या. आम्ही खडबडून उठलो. टॉयलेटला मोठी रांग होती. आंघोळीची तशीच अवस्था. गार पाण्यानं आंघोळ करायची या कल्पनेनं अंगावर काटा आला. मला आता 1 दिवस जाता जात नव्हता. 3 दिवस कसे काढायचे हा माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला. पहाटे 4:30पर्यंत माझी आंघोळ उरकली. काही शिक्षक एवढ्या गडबडीत अजून झोपलेलेच होते. 6 वाजेपर्यंत फक्त टाईमपास झाला. पहाटे 6 वाजता आम्ही दोघं खाली आलो. तिथल्या शिवाजी चौकात एका टपरीवर चहा घेतला. गरम गरम चहा मिळाल्यानं खूप बरं वाटलं. थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे अंगात अजून हुडहुडी भरलेली होती. 9 वाजता सगळेजण एकत्र आलो. चहा नाश्ता केला. मग प्रत्येकजण आपल्याला ठरवून दिलेल्या ग्रुपमध्ये बसले. पण दुपारपर्यंत पुन्हा नवीन ग्रुप तयार केले गेले आणि त्या ग्रुपबरोबर गावसुद्धा दिलं गेलं. मला बोकडवाडी गाव आलं आणि मी जागचा हादरलो. आपला बकरा व्हायला नको अशी देवाकडे प्रार्थना केली. सर्वांचे ग्रुप करण्यात आणि गावं वाटून देण्यात दुपार झाली. आता सगळे जेवणाकडे वळाले.
तेवढ्यात बॉक्सर संघटनेचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष राऊत सर ठणाठणा बोंबलत स्वयंपाक खोलीतनं बाहेर आले. हे बघा शिक्षक मित्रांनो, कुणीही जेवायला हात लावायचा नाही. आपल्याला दिलेलं जेवण लय निकृष्ट प्रतीचे. जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित जेवण देणार नाही तोपर्यंत आपण ह्यांना सहकार्य करायचं नाही. धिप्पाड छाती, पिळदार मिशा, बटाटे डोळे आणि मानेला पट्टा लावलेल्या राऊत सरांनी रुद्रावतार धारण केला होता. त्यांचा तो आवेश बघून निवडणूक अधिकारी घाबरले. त्यातला एक जण पळत स्टेज खाली आला. काय झालं काय सर? निवडणूक अधिकाऱ्याने विचारलं. अरे तुम्हाला खायला कोंबडीचा रस्सा आणि शिक्षकांना कच्ची मोगाची खिचडी काय योग्य आहे का साहेब? कोण म्हणालं तुम्हाला? आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघून आलोय. आणि लक्षात आलं तुम्ही चिकनचा पातेला गायब करतोय. पटतंय का तुम्हाला हे? अहो नाही सर, तुम्हाला आणि आम्हाला जेवण एकच आहे. आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही. माझ्या पुढं खोटं बोलायचं नाही. मी स्वतः बघितलंय सगळं. नाही तुमचा गैरसमज होतोय सर. हे बघा, तुम्ही चिकन खाता याच्यावर माझा आक्षेप नाहीच आहे, पण आम्हाला दिलं जाणारं जेवण जरा चांगल्या प्रतीचं द्या ना तुम्ही. जेवण व्यवस्थित नाही आहे का सर? अरे लय घाणेरडं आहे, निकृष्ट प्रतीचं आहे. आचार्यांनी मोगाची खिचडी कच्चीच ठेवली. तुम्ही अजून पण कबूल करत नाही का तुम्ही तुमच्यासाठी चिकन शिजवलंय? आम्ही तुम्हाला काडे मात्र सहकार्य करणार नाही. चला रे सगळे बाहेर. शिक्षक बॅगा घेऊन मंडपाच्या बाहेर आले. 50% शिक्षक तळ्यात मळ्यात करत होते, म्हणजे जाऊ का नको करत होते. निवडणुकीच्या व्यापातनं सुट्टी मिळते याचं बरं वाटायचं, तर दुसरीकडे आपल्यावर कुठली कारवाई होणार नाही ना याची भीतीही त्यांना वाटत होती. शिक्षकाचं काळेज म्हणजे सश्याचं काळेज. माझे गावातले मित्र शिक्षकाला भित्रा ससा का म्हणायचे ते आत्ता कळलं. काही डॅशिंग बाज पार गेटपर्यंत गेले होते. या गोष्टीचा आनंदच झाला होता. चला सुट्टी तर मिळते ह्या विचारानं ते खुश होते. आम्ही तुम्हाला अजिबात सहकार्य करणार नाही, आम्ही परत चालू आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, अशा धमक्या आता बाकीचे शिक्षकसुद्धा द्यायला लागले. सगळे शिक्षक आता एकत्र झाले होते. गोंधळ त्यामुळे खूप वाढला होता. ह्या उलट निवडणूक अधिकारी मात्र स्टेजवर बसून राहिले. त्यांनी कोणाला अडवायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे शिक्षक तिथेच घोळत होते. का नाही घोळणार? कोणी बँकेतनं लग्नासाठी कर्ज काढलं होतं, कोणी घराच्या बांधकामासाठी काढलं होतं, कोणी भावा बहिणीच्या शिक्षणासाठी, कोणी घरी शेतात विहीर पाडण्यासाठी. आणि ह्या कर्जाचे हप्ते त्यांच्या पगारातनं जात होते. नोकरी गेली तर जगणं कठीण होईल हा विचार पुन्हा माघारी आणत होता. मी सुद्धा मंडपाच्या बाहेर होतो. एका दगडावर बॅग ठेवून कुरकुरे खात होतो. कारण मला माहिती होतं हे काय ड्युटी सोडून जाणार नाहीत, यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल. पण तो मार्ग कसा निघेल याची कल्पना नव्हती. या विचारात असताना तहसीलदारांची लाल दिव्याची गाडी आली. आजूबाजूला पत्रकार मंडळी जमा झाली. आता काय होतंय ते बघण्यासाठी मी उत्सुकतेने निघालो. तहसीलदार गाडीतनं उतरली. 30-32 वर्षाची महिला असावी. अंगात पंजाबी ड्रेस, सतत हसरा चेहरा, एका हातात मोबाईल. तिचं प्रसन्न व्यक्तिमत्व माझ्या मनावर ठसा उमटवून गेलं. हे बघा, बाईंनी माफी मागितल्याशिवाय आम्ही काय मंडपात येणार नाही, राऊत सर आवेशात बोलत होते. मॅडमनी सगळी परिस्थिती जाणून घेतली. शिक्षकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पण शिक्षक हट्टाला पेटले होते. झाल्या प्रकाराची माफी मागितलीच पाहिजे, नाहीतर निवडणुकीसंदर्भात कुठलंही सहकार्य करणार नाही असंच म्हणत होते. मॅडमनी दिलगिरी व्यक्त करून शिक्षकांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे आणि निवासस्थानाकडे मी स्वतः जातीने लक्ष घालीन अशी हमी दिली. सगळ्या शिक्षकात आनंद झाला आणि मग सगळेजण पुन्हा मंडपात हजर झाले.